एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले, योगायोगाने ते शिंदे साहेबांचं ऑफिस निघालं. शिंदे साहेबांचाही मनाचा मोठेपणा, कारण का शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहे आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले, पवारसाहेबांना 2 शब्द बोलले आणि परत कॅबिनेटला गेले. आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे. आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते. नाही, पण साधारणतः तुमचं फोन पत्त्याच्या संदर्भात जर बघितलं आपण, गेल्या 50 ते 60 वर्षापासून शरद पवारांना ते ओळखतात, शरद पवारांची अनेकदा ते बाजू मांडतात, पण हे असं काही घडलं ज्याच्यामुळे त्यांनी विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. कारण जी घटना झाली ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर ही जी घटना झाली त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या राऊत साहेबांना मीच काल स्वतः फोन करून सांगितलेला आहे. आणि तो घटनाक्रम इतका कॅज्युअली आणि झाला की ते म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं. त्याची बातमी पण झाली, त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं. तुमचं बोलणं झालं का मॅम आणि त्यांची नाराजी दूर झाली का? हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही गोष्टी ना म्हणजे आउट ऑफ प्रॉपर स्टॉर्म इन अ टीकअप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नाही. एक प्रश्न यालाच जोडून असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे काही खासदार नेते हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात जाऊन, पण तेव्हा तुमच्या पक्षातून अशी टीका नाही झाली. असं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही. आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं. त्याचं कारण असं की ठीक आहे की म्हणजे दादाने एक निर्णय घेतला होता तो आम्हाला अयोग्य वाटला आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवारसाहेबांना एका पत्रात अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या पक्षातील काही खासदार 5-6 खासदार अस्वस्थ आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया? खरं तर रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराज बाबा आले होते, तेव्हाच माझी त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो. रोज कुठल्या ना कामानिमित्त कशानिमित्त आम्ही 8 जण अखंड एकत्रच असतो. आम्ही आमच्या फॅमिलीज काही ना काहीतरी कामं, कुणाचा प्रवास, काही ना काहीतरी चालूच असतं. त्यामुळे आम्ही 8 ॲज अ युनिट. मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालं आहे. आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार. एक प्रश्न विचारतो, तुम्ही सत्तेत जात आहेत का? मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करा. म्हणजे माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार.
पण तुमची काही चर्चा होते की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाही आहे, आम्ही कुणाशी बोलत नाही. हा विषयच नाही, म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही. पण ठीक आहे, आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. तर असा मी विचार करते आणि पुढे जाते. काही मर्जरच्या संदर्भात काही चर्चा आहे का? मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येते. त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जरबद्दल? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात. मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला,